आपण जे आकडे रोजच्या जगण्यात वापरतो ना, त्यांच्यात एक छुपे जग लपलेलं आहे माहितीये. खरं तर प्रत्येक आकड्याची एक ओळख असते. चला तर मग आज आपण संख्यांची हीच रहस्यमय ओळख उलगडून बघूया. तर मग 1 ते 100 ह्या आकड्यांमध्ये असं काय खास दडलंय? हे फक्त लिहिलेले आकडे नाहीत, यांच्यात काहीतरी गमतीशीर पॅटर्न्स आहेत, काही गट आहेत आणि आज आपण तेच शोधून काढणार आहोत. सगळ्यात आधी आपण संख्यांचं पहिलं आणि सगळ्यात मोठं विभाजन बघूया. ते म्हणजे सम आणि विषम संख्या. संख्यांना समजून घेण्यासाठी हा एकदम बेस आहे. आणि या मागचा नियम इतका सोपा आहे ना, की मजा येईल. बघा, समसंख्या म्हणजे काय, तर जिला 2ने पूर्ण भाग जातो, संपला विषय. आणि विषम, जिला 2ने भागलं की 1 उरतो. किती सोपं आहे. याच एका छोट्याशा नियमावर सगळ्या संख्यांचे 2 गट पडतात. आता ही गंमत बघा. आपण जेव्हा 1 ते 100च्या चार्टवर सम आणि विषम संख्यांना वेगळे रंग देतो ना, तेव्हा काय होतं? हे बघा, काय मस्त पॅटर्न तयार झालाय. अगदी सरळ, शिस्तीत उभे कॉलम्स दिसतात. गणितातली ही सुव्यवस्था बघायलाच खूप भारी वाटते. ठीक आहे, सम विषम तर कळलं. आता वळूया एका जरा खास, थोड्याशा गूढ गटाकडे. मूळ संख्या. या ना सम आणि विषमपेक्षा खूप वेगळ्या आणि इंटरेस्टिंग आहेत. तर मूळ संख्या म्हणजे नक्की काय? सोपं आहे. अशी संख्या जी 1 पेक्षा मोठी आहे आणि जिला फक्त 1ने किंवा स्वतः त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या कशानेच नाही. म्हणूनच तर त्यांना गणिताचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात. कारण कोणतीही मोठी संख्या घ्या, ती एकतर स्वतः मूळ असेल, नाहीतर तिला आपण मूळ संख्यांचा गुणाकारात तोडून लिहू शकतो. जसे की 15 म्हणजे काय, 3 गुणिले 5, आणि 3 आणि 5 दोन्ही मूळ संख्या आहेत. चला, आता त्याच चार्टवर मूळ संख्या शोधूया. हे बघा, इथे काही सम, विषम सारखा सरळसोट पॅटर्न दिसतोय का? नाही. त्या कशाही कुठेही विखुरलेल्या दिसतात. म्हणूनच मूळ संख्या शोधणं हे एखाद्या खजिन्याच्या शोधासारखं वाटतं नाही का? प्रसिद्ध गणितज्ञ मार्कस ड्यूसॉटो यांनी काय मस्त म्हटलंय बघा. मूळ संख्या या गणितातील सर्वात रहस्यमय आकृती आहेत. आणि ते खरंच आहे. त्यांचे हेच गूढ स्वरूप गणितज्ञांना आजही आकर्षित करतं. ते अजूनही त्यावर काम करतायत. आता ह्या सगळ्या मूळ संख्यांमध्ये एक संख्या मात्र खूपच स्पेशल आहे. आणि ती म्हणजे 2. का माहितीये? कारण ही एकमेव समसंख्या आहे जी मूळसुद्धा आहे. विचार करा, बाकी सगळ्या समसंख्यांना 2नी भाग जाणारच, म्हणजे त्यांचे एकापेक्षा जास्त अवयव असणार. पण 2, त्याला फक्त 1 आणि 2नेच भाग जातो. कमाल आहे ना हा अपवाद? ओके, तर आता हे नियम आणि अपवाद एकमेकांमध्ये कसे बसतात ते बघूया. म्हणजे सगळे चित्र अजून स्पष्ट होईल. समजा आपल्याला एखादी संख्या मूळ आहे की नाही हे तपासायचंय. कसं करणार? चला, 17चं उदाहरण घेऊ. पहिला प्रश्न, याला 2नी भाग जातो? नाही. मग विचार करा, 1 आणि 17 सोडून अजून कशाने भाग जातो का? नाही. जात. मग काय? झालं तर 17 ही मूळ संख्या आहे. सिंपल. तर आता सगळं एकत्र जोडून बघूया. काही संख्या विषम पण आहेत आणि मूळ पण आहेत. जसे की 3, 5, 7, 11. बरोबर. काही विषम आहेत पण मूळ नाहीत. उदाहरणार्थ 9 किंवा 15. बहुतेक सगळ्या समसंख्या मूळ नाहीतच, जसे 4, 6, 8. आणि तो एकुलता एक हिरो सम असून मूळ असणारा, तो म्हणजे फक्त 2. हे असं वर्गीकरण केल्यामुळे ना संख्यांची दुनिया एकदम क्लिअर होते. पण आता एक महत्वाचा प्रश्न, हे सगळं करायचं का? सम, विषम, मूळ या वर्गीकरणाचा उपयोग काय? अहो, याचं उत्तर आपल्या रोजच्या जगण्यात आणि टेक्नॉलॉजीमध्ये लपलेलं आहे. या मूळ संख्यांची ताकद अजिबात कमी समजू नका. आपण जे ऑनलाईन शॉपिंग, बँकिंग करतो ना, आपला डेटा सुरक्षित राहतो तो क्रिप्टोग्राफीमुळे. आणि त्या क्रिप्टोग्राफीचा पाया या मूळ संख्या आहेत. इतकंच नाही, कॉम्प्युटर सायन्सचे अल्गोरिदम्स बनवण्यासाठी आणि अगदी निसर्गात सुद्धा सिकाडा नावाचे किडे असतात, त्यांच्या जीवनचक्रातही मूळ संख्यांचा पॅटर्न दिसतो. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे थोडक्यात काय, तर हे जे अगदी साधे सोपे नियम आपण बघितले ना, तेच आजच्या कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजीचा आणि आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचा आधारस्तंभ आहेत. एका साध्या नियमातून किती अफाट गोष्टी उभ्या राहू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, गणितामधले असे अजून कोणते साधे नियम असतील ज्यांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर इतका मोठा, इतका खोल परिणाम होत असेल? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?